विचार आला आत्ता माइंडमध्ये की समजा जर मी पेपरमध्ये लिहायच्या वेळेस अशा प्रकारे कॉपी करीन, म्हणजे असं पुस्तक समोर आहे, इथे इझी सोल्युशन आणि इथे माझी बुक म्हणजे क्वेश्चन पेपर, पेन आणि हा मी बक लिहून राहिलो, इतक्या फास्ट लिहून राहिलो की समोरच्या व्यक्तीला कळूनच नाही राहिलं का मी का लिहून राहिलो, म्हणजे किती फास्ट लिहून राहिलो. एक विचार आलाय, एक बंदापाशी घडी तर ते एकदम वेगळीच घडी आहे, म्हणजे दिसण्यासाठी ॲज युजल कॉमन असते, बट जेव्हा तो टायमर सेट करतो, म्हणजे जेव्हा त्याचा टायमर बिलकुल सेट आहे, हो येतो, तर टायमर बिलकुल सेट आहे, बरोबर 1 मिनिटच्या वरती नाही, जास्त नाही, तर हा बंदा टायमर सेट करतो 1 मिनिट. म्हणजे जस्ट अन एक्झाम्पल, एक बंदा आहे, पेपर त्याचा बंदा कोरा पेपर आहे, एंडिंगचे नियर अबाउट 15 मिनिट बाकी आहे, 15 मिनिटात त्याला पेपर फुल सॉल्व्ह करायचा आहे. हा बंदा काय करतो की याच्यापासून जी घड्याळ मधला टायमर ऑन करतो 1 मिनिट. जसा यांनी टायमर ऑन केला की जे आसपासचे सराउंड बिलकुल एकदम स्लो होऊन जातात, मोशन तर राहतात पण बिलकुल ही स्लो मध्ये, बहुतच स्लो मध्ये, एकदम स्लो मध्ये, आणि हा बंदा एकदम कॉन्स्टंट स्पीड मध्ये, जे याची रेग्युलर स्पीड आहे. मग आता हा बंदा काय करतो, जातो, इझी सोल्युशन काढतो, पेपर सॉल्व्ह करतो, भका. हा नियर अबाउट 2 घंट्यात पूर्ण पेपर सॉल्व्ह करून लिहितो, पूर्ण कॉपी पेस्ट करतो, तिला कॉपी इथं पेस्ट, आणि देन काय होते, देन याचं काम झालं बेटा, हा पूर्ण 2 घंटा बरोबर लिहून राहिला, इथे टायमर पण त्याच स्पीडने चालला ज्या स्पीडने बाहेरचं मोशन सुरू आहे. आता याचं काम झालं, हा बरोबर पुस्तक ठेवून, बरोबर हा बरोबर याचा असं राहीन, इथे पेपर घेऊन आणि व्हॅल्यू राहीन, तो पेपरचे कलेक्ट करण्यासाठी येणार. हा घड्याळ सुरू करून देतो. जशी घड्याळ सुरू करून दिली, जे मोशन जे पहिलं होतं बिलकुल जसं तर म्हणजे काय झालं, हा 2 घंटे आणि पेपर सॉल्व्ह केला, जो मोशन बटन लावून, तर 2 घंटे केलाच नाही, त्यांनी एवढ्या स्पीडनी पेपर सॉल्व्ह केला 1 मिनिटामध्ये, फक्त 1 मिनिटामध्ये. म्हणजे ती घड्याळ, म्हणजे त्यांनी जे पूर्ण वर्कआउट केलं त्या पूर्ण वर्कआउट टाइमला इतकं कॉम्प्रेस केलं 1 मिनिटामध्ये, पूर्ण कॉम्प्रेस केला. इट्स अ टाइम लॅप. आणि त्याने पेपर सॉल्व्ह केला, म्हणजे त्यांनी 1 मिनिटात फुल पेपर सॉल्व्ह केला. वाव, म्हणजे दॅट काइंड ऑफ पॉवर, म्हणजे ती पॉवर नाही, जे पॉवर पेपर यूज करण्यासाठी. समजा विचार कर बेटा की त्याच्यापाशी ही घड्याळ आहे, आणि हा बेटापाशी बंद्यापाशी घड्याळ आहे, जो टाइमला बिलकुल स्लो करू शकतो, आणि आपले काम एवढे माहोल करू शकतो, याच्यावर काय माहोल स्टोरी बनते यार, बहुत ही गजब. थिंक गुडनेस, मी आर्टिफॅक्ट एपिसोड हा बनवून राहिलो बेटा. व्हॉट शुड आय नेम ऑफ हर, मी नाव काय द्यायला पाहिजे. पॅराडॉक्स डझंट डिपेंड, कारण पॅराडॉक्स डिपेंड करते फ्युचर अँड पास्टवर. म्हणजे एक बंदा फ्युचरमध्ये पास्टमध्ये आला आणि त्याच बंद्याला लहानपणी मारलं, then it became a paradox, but that subject doesn't matter on that watch, so paradox doesn't matter. Time lap, मी असं वाटतं तो एक रेसिंगचा शब्द आहे, कोणता असो, डझंट मॅटर. स्टोरी तर भेटली बेटा, त्याच्यापेक्षा पॉवर तर मला कळलं का मी पुढे जाऊन याच्यावर मूवी ऑफकोर्स बनवू शकतो. बस मला आयडिया ही भेटली, आणि वाव मॅन, काय गजब आयडिया भेटली. आता जेवण केलं, बिलकुल थिंक करतो, बहुत थिंक, आणि नेक्स्ट टाइम जेवण झाल्यावर बस फेकून टाकतो, रिनेम करतोय,
जेवण करून ते फिरता फिरता मी फुल डिस्टर्ब करतो. बस 10 मिनिट थांबतो, बेटा बस 10 मिनिट जेवण करून बस. वेट फॉर मी का.